नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने आपण प्रश्नांची सिरीज सुरू करत आहोत. तर मित्रांनो, आज फक्त आपण 10च प्रश्न घेत आहोत. तुम्ही जास्तीत जास्त बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 7 प्रश्नाची उत्तरे तरी देण्याचा प्रयत्न करा की जे नवीन असतील. तर मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर अगदी बेसिकपासून प्रश्न आहेत. तर प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? पर्याय क्रमांक ए पोलीस अधीक्षक, पर्याय क्रमांक बी पोलीस निरीक्षक, पर्याय क्रमांक सी पोलीस महासंचालक की पर्याय क्रमांक डी पोलीस इन्स्पेक्टर. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोलीस महासंचालक. तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक हे आहे. तर दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती, पर्याय क्रमांक बी राज्यसभा सभापती, पर्याय क्रमांक सी पंतप्रधान की पर्याय क्रमांक डी लोकसभा सभापती. तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा सभापती. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभा सभापती भूषवतो. त्यानंतर तिसरा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, सी भीमा, डी वर्धा. तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर पर्याय क्रमांक ए धुळे, पर्याय क्रमांक बी नाशिक, पर्याय क्रमांक सी बुलढाणा की पर्याय क्रमांक डी कोल्हापूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धुळे. दुधा तुपाचा जिल्ह्याची अशी विशेष ओळख धुळे या जिल्ह्याची आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक ए महर्षी कर्वे, पर्याय क्रमांक बी महात्मा फुले, पर्याय क्रमांक सी भाऊ महाजन की पर्याय क्रमांक डी गोपाळ गणेश आगरकर. तर या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा फुले. त्यानंतर 6वा प्रश्न, 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक ए मोतीलाल नेहरू, पर्याय क्रमांक बी चित्तरंजन दास, पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक डी लाला लजपत राय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. 1923 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे की जे की अध्यक्ष होते, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 7वा प्रश्न, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए मणिपूर, पर्याय क्रमांक बी नागालँड, सी आसाम की डी अरुणाचल प्रदेश. तर 7 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागालँड. हॉर्नबिल उत्सव हा नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? पर्याय क्रमांक ए काजण्या, पर्याय क्रमांक बी पोलिओ, पर्याय क्रमांक सी एड्स की पर्याय क्रमांक डी क्षय.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्षय. क्षय हा विषाणूजन्य रोग नाही, क्षय हा जीवाणूजन्य रोग आहे. त्यानंतर नववा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली खनिज तेल विहीर मुंबई हाय कधी खोदली गेली? महाराष्ट्रातील पहिली खनिज तेल विहीर मुंबई हाय कधी खोदली गेली? तर मित्रांनो पहिला पर्याय आहे 3 फेब्रुवारी 1974, दुसरा पर्याय आहे 12 मार्च 1975, सी पर्याय 15 ऑगस्ट 1980 की डी 26 जानेवारी 1978. तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1974. महाराष्ट्रातील पहिली खनिज तेल विहीर मुंबई हाय ही 3 फेब्रुवारी 1974 रोजी खोदल्या गेली. आता शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो या व्हिडिओमधला. लोखंड या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? लोखंड या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर पर्याय क्रमांक ए Cu, बी Ag, पर्याय क्रमांक सी Au आणि पर्याय क्रमांक डी Fe. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी Fe. लोखंड या मूलद्रव्याची संज्ञा Fe ही आहे. हे होते मित्रांनो आपले 10 प्रश्न. तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो पोलीस भरती 2024 जी सुरू होत आहे त्यासाठी आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज जीकेची आपण आपली सिरीज प्रश्नांची सिरीज सुरू करत आहोत. जी 2024 पोलीस भरतीसाठी महत्त्वाची असणार आहे त्यामध्ये आपण IMP's प्रश्न घेणार आहोत. यामध्ये आपण पर्यायाचे स्पष्टीकरण दिलेले नाही आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पर्याय आणि त्याचं स्पष्टीकरण ते सुद्धा घेणार आहोत. चालू घडामोडीवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत. त्यासोबत मराठी व्याकरण त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता याचे सुद्धा लेक्चर घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.